आजचे गणित आहे 3 गुणिले 3 भागाकार 3 गुणाकारात 3 डिवायडेड बाय म्हणजे छेदस्थानी 5 गुणिले 5 भागिले 5 गुणिले 5 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता। म्हणजे आपल्याला इथं दोन क्रिया असलेला अपूर्णांक पदावली रूपामध्ये दिलेला आहे आणि येणारे उत्तर हे त्या उत्तराचा सममूल्य आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे। म्हणजे बघा वरची क्रिया काय आहे, अंशस्थानची 3 गुणाकार 3 भागिले 3 गुणिले 3 म्हणजे आपण या ठिकाणी 3 आणि या 3चा भागाकार जर केला तर 1 येतो। छेदस्थानी 5 गुणिले 5 भागिले 5 गुणिले 5 याही छेदस्थानचा अगोदर भागाकार करून घ्यायचा, भागाकार येतो 1 म्हणजेच अंशस्थानी 3 गुणिले 3 छेदस्थानी 5 गुणिले 5 असे राहते। अंशस्थानी 3 गुणिले 3 म्हणजेच 9 छेद आणि 9 छेद 5 गुणिले 5 म्हणजे 25 म्हणजे आपल्या अपूर्णांकाचे उत्तर आले 9 छेद 25। आलेल्या अपूर्णांकाचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे। या ठिकाणी 1 छेद 2 आहे, जर याची आपण काटाकाटी केली तर 1 छेद 2 येत नाही म्हणून पर्याय पहिला कमी झाला। दुसरा पर्याय आहे 18 छेद 50 दिलेल्या अपूर्णांकाला आलेल्या अपूर्णांकाला जर 2 ने गुणले तर तो अपूर्णांक मिळतो। 9 गुणिले 2 म्हणजे 18 छेदस्थानी 25 दोन्ही 50 म्हणजे आपले उत्तर येते 2।